तलाट्यांचं शॉर्टेज होतं हे खरं आहे, परंतु तलाठी भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आपल्याला डोळ्याआड करून चालणार नाही। आणि ती भरती जी आहे अध्यक्ष महोदय, हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये झाली होती। तिथल्या युवकांनी उठाव केला, तिथली भरती रद्द केली गेली। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतीच्या प्रकरणामध्ये हे होतं आहे, सतत पेपर फुटतायत, भ्रष्टाचार होतो आहे, अनेक लोक भ्रष्टाचारातून जो पैसा कमावतायत। अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत असताना जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांच्यावर अन्याय होण्याचं काम सुद्धा अध्यक्ष महोदय चाललेलं आम्हा सगळ्यांना येथे दिसत आहे। आणि त्या भूमिका स्पष्ट मांडल्या पाहिजे। पटवारी भरतीचा घोटाळा असेल, कॉपी प्रकरण असेल, अध्यक्ष महाराज तुम्ही तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अध्यक्ष महाराज? हे म्हणतात आम्हाला पुरावा द्या। परवा आपल्याला अध्यक्ष महाराज इरिगेशन विभागाच्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्येच आपलेच अधिकारी म्हणजे आपले नाही या सरकारचे अधिकारी, त्या अधिकारी जनसंधारण विभागाचे अध्यक्ष महाराज कॉपी पुरवताना त्याला ओपन पकडलं। अमरावती सेंटर होतं अध्यक्ष महाराज, त्याच अमरावती सेंटर मध्ये मागच्या वेळेस सुद्धा तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आणि सरकार म्हणते आम्हाला पुरावा द्या। पुरावा दिला म्हणजे सरकार कॉपीबाज झालं का? व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा हे सरकार करते अध्यक्ष महाराज। तरुणांच्या जीवनाशी खेळत आहे सरकार अध्यक्ष महाराज, आणि यांना तरुणांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार काय? आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज, तुम्ही मला घंटी मारता जास्त, मला माहित आहे तुमच्या भावना, पण मी अध्यक्ष महाराज मी जनभावना मांडतोय। मी काही राजकारण करायला इथं नाही आलो, राजकारण करायला आम्हाला दुसरं मैदान खूप आहे। पण अध्यक्ष महाराज हे जनतेच्या पैशाचा एक एक पैशाचा हिशोब या सरकारने द्यावा एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि माझे थोडक्यात 2 शब्द पूर्ण कर। शेवटच्या 1 मिनिटामध्ये मी महसूल व वने या विभागाबद्दल बोलायचं। मागणी C1 बाब क्रमांक 23 पेज नंबर 17। अध्यक्ष महोदय, तलाठी भरतीच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यामध्ये अनेक बातम्या आहेत की त्यात पेपर फुटी झाली। आमच्या सगळ्यांची मागणी होती की त्यासाठी कायदा यावा। जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं त्याच्यात निर्णय घेण्यात येणारा एक कमिटी फॉर्म झाली। त्या कमिटीने काय केलं, कुठपर्यंत निकाल आला, अजूनपर्यंत पेपर फुटीचा कायदा का नाही आला? महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देतं, पण केंद्र सरकारने त्यांच्या परीक्षेच्या बाबतीत पेपर फुटीचा कायदा हा आणला, पण आपण अजून त्या बाबतीत मागे। तर हा कायदा कधी येणार अशी मी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, परीक्षा फी 100 रुपये घेतली गेली, 1000 रुपये घेतली गेली, ती परत द्यावी आणि 100 रुपये मागणी ती माफक आहे। अध्यक्ष महोदय झालं। अध्यक्ष महोदय, उपजिल्हा अधिकाऱ्यांचा एक प्रश्न आहे। MPSC 2007 नंतरची बॅच नियुक्त झालेल्या राज्यातील 300 उपजिल्हा अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात आले आहे। 2007 नंतर तहसीलदार म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना उपजिल्हा अधिकारी म्हणून प्रमोशन मिळाले, परंतु केवळ महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे त्यांना प्रमोशन दिलं गेलं नाही, तर हे देण्यात यावं। आणि शेवट मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना अध्यक्ष महोदय, मदत व पुनर्वसन